भोंदूबाबू अशोक खरात विरुद्ध आजपर्यंत महिलाच तक्रार करत होते लैंगिक शोषणाचं, परंतु आज एक नवीन तक्रार त्याच्या विरुद्ध आली आहे. ती म्हणजे पुण्यातील एक बिल्डर होते राजेंद्र जासूस यांनी त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार राजेंद्र जासूस यांना एक नवीन व्यवसाय चालू करायचा होता लॉजिस्टिकचा, आणि हा व्यवसाय चालू करण्यासाठी ते सल्ला घ्यायला गेले खरात बाबाकडे. आणि खरात बाबा म्हटलं की आता पहिली तुम्हाला अवतार पूजा करायला लागेल. पूजा झाल्यानंतर 1 कोटीची मर्सिडीज GL ही जी गाडी आहे ती गाडी गिफ्ट द्यायला लावली खरातनी. पुढे जाऊन गुरुसेवा आणि मृत्यूचं भय दाखवून मिरगावचं त्याचं फार्म हाऊस याच बिल्डरकडनं बांधून घेतलंय. त्याशिवाय अमेरिकेत 29 लाखचा वैद्यकीय खर्चही याच बिल्डरला त्यांनी करायला लावला. 2018 ते 2025 या कालावधीमध्ये 5 ते 6 कोटी रुपये या बिल्डरकडनं खरातनी घेतले खर्च करायला. की नागेश्वर महाराज जे आहेत ते नाग देवताच्या रूपात तुला दर्शन देतील असं भासवत रिमोटवर चालणारा नाग फिरवून या उद्योगपतीला घाबरवलं. तसंच 21 देश आपल्याला फिरायलाच लागेल, नाहीतर नाग देवता दंश करेल अशी भीती दाखवली आहे आणि तुझा मृत्यूही होऊ शकतं. याशिवाय 21 देशाच्या मातीला स्पर्श करूनच तू लॉजिस्टिक बिझनेस चालू केल्यावर तू यशस्वी होईल अशा अनेक भूलथापा या उद्योगपतीला त्यांनी मारल्या. इमोशनल ब्लॅकमेलिंग, गुरुदक्षिणा, याशिवाय मृत्यूची भीती दाखवून टप्प्याटप्प्याने खरातनी या उद्योगपतीला चांगलंच गंडवलं. सर्व त्याच्या आयुष्य आरामचे खर्च पाणी या उद्योगपतीकडनं पूर्ण केले. शेवटी असंच म्हणायला लागेल की देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे, घेता घेता घेणाऱ्यांनी देणाऱ्याचे हातच नाही घ्यावे. परंतु खरातनी हात पण घेतले, आणि जर त्याला अटक नसती झाली तर काही दिवसांनी मला वाटते की खरातनी या उद्योगपतीची चेड्डी पण काढून घेतली असती. मित्रांनो, एवढंच सांगेल की अशा अनेक छोटे मोठे भोंदू बाबा खरात सारखे आजही मार्केटमध्ये आहे. त्यांच्यापासून तुम्ही सावध राहा व तुमच्या मित्रमंडळ नातेवाईकांनाही त्यांच्यापासून सावध ठेवा. काही ना काही थापा मारून जादूटोणा करतात, गोंधळ घालायचे कार्यक्रम करतात. अनेक असे बाबा आहेत, मी कुणाचं नाव घेऊ शकत नाही, परंतु तुम्ही अवतीभोवती बघत असाल तर तुमचे जे नातेवाईक असतील, मित्रमंडळ असेल, त्यांना सावध करा, नाहीतर ते पण असे कोणत्या तर बाबाच्या जाळ्यात अडकतील व चांगलाच त्यांना पण असा आर्थिक फटका बसू शकतो. सावध राहा.